नमस्कार मित्र, मी आनंद लोहार. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज जर बघितलं तर पाणी हा विषय आपण घेऊन आलेला आहे आणि पाणी मार्केटला प्यायचंच म्हणलं तर मार्केटला चांगलं पाणी कुठलं मानलं जातं तर भरपूर आहेत. काही लोक म्हणतील ते आरओ फिल्टर केलेलं पाणी, त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी प्यायचं असेल तर मार्केटला आहे पॅकिंग बॉटल, बिस्लरी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी प्यायचं असेल तर आज आपल्याला असं काही वेगळं पाणी बघायला मिळणार आहे जे आरोग्यदायी निरोगी आपल्याला ठेवू शकतं. जपानमधलं स्टार्टअप आहे. 50 वर्ष जुनी कंपनी, 1974 पासून स्टार्टअप आहे. 50 वर्षापूर्वी जपानमध्ये जेव्हा मशीन डिव्हाइस तयार झालं तेव्हा 20,000 मशीन गव्हर्नमेंट हॉस्पिटल लावले गेले होते रिझल्ट घेण्यासाठी. ते कशासाठी काम करतं? कसल्याही प्रकारचं कॅन्सर, पॅरालिसिस, शुगर, बीपी, थायरॉइड, मुळव्याध, अगदी कोड सुद्धा रिकव्हर झालेली भरपूर उदाहरणं आहेत. पण कंपनी दावा करत नाही की हे बरं होतं, पण लाखो लोकांना रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे याला जर बघितलं तर चमत्कार म्हणावा लागेल. आता हे आपल्याला पटतंय का? तर पटण्यासारखा विषय नाही, कारण मला पण पटलं नव्हतं. कारण तुम्ही म्हणता पाणी तर आम्ही इथनं मागं पिलेलं आहे, इथनं पुढे पण पिणार आहे. मग आपल्या पाण्यामध्ये यामध्ये काय फरक आहे हे जो पण बदल बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही मिरायकल आहे का चमत्कारिक आहे का. जपानमधल्या 6,500 डॉक्टरने अपलोड केलेला आहे मेडिकल गेट डिव्हाइस म्हणून. भारतामध्ये कधी आलं? 2016 आलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला बसवलेलं आहे, जिपुटर हॉस्पिटलला बसवलेलं आहे, शर्मा हॉस्पिटलला बसवलेलं आहे. त्याचे रिझल्ट कोणी घेतले का इंडियामध्ये? युवराज सिंग सर्वांना माहिती आहे, क्रिकेटर, त्यांना कॅन्सर झाला होता. केमो देऊन ते बरे झाले असते, क्रिकेट खेळता आलं नसतं, पण या डिवायची कृपा त्यानंतर टुर्नामेंट पण खेळले झाले. पण सध्या आपल्याला पटत नाही, कारण बदल बघावा लागेल, डिफरन्स बघावा लागेल. तर एनर्जी का ब्रँड आहे? चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. पाणी बदला आपलं आयुष्य बदला, आपलं स्लोगन आहे. आता मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजन वॉटर. केंजन वॉटर हा जॅपनीज वर्ड आहे. रिटर्न टू ओरिजिन. पूर्वीचे झरे होते बघा, वाते होते बघा, आणि त्यावेळेची लोक किती वर्ष जगायची? तर 90-100 क्रॉस करून काही लोक गेलेले आहेत, विदाऊट मेडिसिन सुद्धा गेलेले आहेत. पण हा सगळं ऍडव्हान्स लेवलचा आला. एमआरआय आलं, सिटी स्कॅन आलं, प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा आहे. हार्टचा वेगळा, ब्रेनचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, दाताचा वेगळा. मला सांगा, आयुर्मान वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? तर नक्कीच वाढायला पाहिजे, पण वाढलेलं नाही. कारण 60-70च्या पुढे जातो की नाही गॅरंटी नाही. मग असं का झालं? त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती. सेम प्रॉपर्टी आपल्या मशीनच्या पाण्यातून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जरी पाणी पित राहिलो तर 100 क्रॉस जगू शकतो विदाऊट मेडिसिन. आवडेल का नाही सर्वांना? प्रत्येकाला आवडू शकतं. याच्या पुढचा मुद्दा बघितलं तर माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी? तर 70% पाणी आणि 30% आहार आहे. मग आपला फोकस कशावर होते? जेवणावरती का पाण्यावरती? तर भूक नसेल तर तिसरा टाइम जेवायला बसतो, पण पाणी टाइम टू टाइम कधी आपण पिले का? कधीही पिलेलं नाही. 90% लोक 1 ते 1.5 लिटरच्या वरती पाणी पित नाही. मग पाणी का प्यायला पाहिजे हे लोकांना अजून माहिती नाही. एखाद्याचं वजन 70 किलो असेल तर 50 किलो शरीरामध्ये पाणीच आहे. 20 किलो मसल्स किंवा आहार आहे. म्हणजे बॉडी मागते पाणी, आपण मात्र देतो. बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. मग पाणी काय प्यायला पाहिजे? स्किनवर दिसतं तुम्हाला 85% पाणी लगलं आहे. किडनीने ब्रेनला 83% पाणी आहे. ब्लडमध्ये 94% पाणी आहे. लाल कलर काढला तर सगळं पाणीच आहे. 75% हार्टला मसलला पाणी आहे. डोळ्यामध्ये 95% पाणी आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन फोकस केलं तर पाण्यावरती असायला पाहिजे, पण आपण देतोय आहार आणि व्यायामावरती, पाण्यावरती फोकस देत नाही. मग माणसाला आजार कशामुळे होतात याचा बारकाईने स्टडीज आपण केला. जेवण जेवतो ना, जेवण ते ऍसिडिकच आहे. पाणी पितोय ते पण ऍसिडिक. पाणी पितोय कुठलं पितोय? घराचं नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लरी बॉटल, आणि आदनं मधनं कोल्ड्रिंक पितोय. तर मित्रो, आज कोल्ड्रिंकच्या बाबतीमध्ये असं काय तुम्हाला बघायला मिळेल की आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे, कोल्ड्रिंकला हात लावायला सुद्धा भीती वाटेल, एवढं विषारी डेंजर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शेवट पण बघितल्याशिवाय, आपल्याला हा डेमो बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आपल्याला विषारी किती आहे ते आपल्याला लक्षात येईल. कारण पाहुण्यांना चहा दिला जातो, पाहुणा चांगला मानला जातो, पण कोल्ड्रिंक आलं की स्टँडर्ड मानलं जातं. मग ती स्टँडर्ड आहे का नाही ते आपण लाईव्ह मध्ये बघणार. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय? जेवतोय ऍसिडिक, पाणी पितोय ऍसिडिक, तर बॉडी ऍसिडिक होत्या, आणि बॉडी ऍसिडिक झाल्यामुळे जिथल्या सेल्स डॅमेज होतील तिथले आजार माणसाला चालू होतात. पॅनक्रियाच्या शरीराला शुगर होते, किडनीच्या शरीराला डायलिसिस करावं लागतं, किंवा चांगल्या माणसाला कॅन्सर आला. मग तो व्यसन तर नव्हतं, झाला ना कॅन्सर. मग आजाराचं मूळ कारण जर ऍसिडिक इंटेक असेल तर अल्कलाइन इंटेक घ्यायला पाहिजे, आणि मशीनच्या पाण्याने घ्यायला पाहिजे असं काही कंडिशन नाही. मार्केटमध्ये तुम्ही कसं घेऊ शकता? जर घ्यायचं म्हणलं तर दररोजच्या दररोज फळं खायला पाहिजे. शक्य आहे का? तर सर्वांना शक्य नाही. पण काय लोक म्हणतील निरोगी राहण्यासाठी फळं पण आम्ही खाऊ, पण फळं मार्केटला चांगली येतील का याची गॅरंटी आहे का? नक्कीच नाही, कारण सगळे पेस्टिसाइड आहे. सेम प्रॉपर्टी जर मशीनच्या पाण्यातून मिळाली तर तुम्ही आम्ही पाणी पिऊन हेल्दी 100 क्रॉस जगू शकतो. म्हणजे आपल्याला हे अल्कलाइन आहे का नाही लाईव्ह मध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता पुढचा मुद्दा येतो, पाण्याचे 2च प्रकार आपल्याला आता पण माहिती आहेत, दिसते आपल्याला. एक म्हणजे गढूळ पाणी, दुसरं म्हणजे स्वच्छ पाणी. आता गढूळ पाणी आपण पितो का? कधी पित नाही. पण स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा बॅड बॅक्टेरिया आहेत, जसं की आपल्या नजरेला दिसत नाही. तुम्हाला कोणते? आपल्याकडे पाणी येतं ना,
फिल्टरवर येतं बघा, मोठे मोठे फिल्टर हाऊस आहेत. ग्रामपंचायत असू दे, कॉर्पोरेशन असू दे, फिल्टर हाऊसला काय वापरतात कधी विचारलंय? तर तुम्ही जाऊन चौकशी केला, इन्क्वायरी केला तर क्लोरीन आणि फ्लोराईड पावडर पोतीच्या पोटी टाकतात. पण असं कळतं का? पावडर टाकल्यानंतर क्लिनिंग झालं, पावडर काढून घेतात, पाणी सोडतात. तीच पावडर 90% लोकांच्या घराघरामध्ये येते, पाण्याबरोबर येते. आणि हेच पाणी आपण काय करतो, पितो. तर तुम्ही क्लोरीन आणि फ्लोराईड गुगल नंतर सर्च मारा, त्याचे दुष्परिणाम जर वाचले तर पाणी प्यायचं राहू दे, पाण्याला हात लावायला सुद्धा भीती वाटेल. एवढं विषारी आणि डेंजर आहे. अगदी डॉक्टर रॉबर्ट राईटनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की 93% कॅन्सर हा क्लोरीन फ्लोराईडमुळे होतो. पण याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. मग आपल्याला बघितलं, मग इतर लोक म्हणतील आमच्याकडे 40,000 आरो आहे, 50,000 आरो आहे, 1,00,000 आरो आहे. तर आरो किंवा फिल्टर मधनं क्लोरीन फ्लोराईड निघत नाही. त्या मशीनमध्ये एक पेन फिल्टर आहे, तो पहिला क्लोरीन फ्लोराईड बाजूला काढतो, चांगल्या पाण्याला आतमध्ये पाठवलं जातं, पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं, अल्कलाईन पाणी वरनं आणि वेस्टेज पाणी बाजूला काढलं जातं. नको असणारे घटक बाजूला काढले जातात, जे की सगळंच आपण काय करतो, इंटेक करतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय की क्लोरीन फ्लोराईड काढण्याची सिस्टीम कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही, ओनली ऑन किंगर वॉटरमध्ये आहे का नाही, पण ते लाईव्ह मध्ये बघणार आहोत. ह्याच्या पुढे जाऊन जर बघितलं तर चित्र कशाच दिसते बघा, आरोच आहे. आपल्याला 90% लोकांच्या घरामध्ये आरो बसलेला आहे. पण फॉरेनर तुम्ही सर्च मारला तर त्याच्यावरती बंदी आहे, बॅन आहे, वापरायचं नाही असं गव्हर्नमेंटने रूल केलेलं. का केलं असेल तर त्यांनी अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं 92 ते 99% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे मानवी शरीराला गरजेचे घटक आहे ते टीडीएस चेक करून काढून टाकलं जातात. ज्यांच्या घरामध्ये आरो लागला ना, कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. गुडघ्याची दुखणी, पाठीची दुखणी, मणक्याची दुखणी, शुगर, बीपी, थायरॉइड 100% आहे. म्हणजे आता आम्ही म्हणतोय का नाही म्हणत, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जागतिक लेवलची संघटना आपल्याला काम करते. स्क्रीनवरती दिसते तुम्हाला, त्यांनी काही न्यूज अलाउड केले होते आपल्या भारतामध्ये, पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काय म्हणतात बघा, WHO ने चेता रोका पाणी बसता मौत का कारण किंवा बिस्तरी अॅक्युपेनाची जे आहे हे तुम्हाला आम्हाला 93% बोटल बंद पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतो. तरी सुद्धा बाहेर गेल्यावर काय पितो आपण, बिस्तरीच पितो. बिस्तरीचं बाबा रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च केलं गेलं तर त्यामध्ये कॅन्सरला निमंत्रण घटक सापडलेले आहेत. प्यायला पाहिजे का बिस्तरी? नाही प्यायला पाहिजे, कारण ते घटक जे आहे ते आपल्याला प्लास्टिकच्या पाण्यामध्ये विरघळतं, म्हणून बहुतांश लोकांना कॅन्सर सुद्धा झालेला आहे. त्यापेक्षा घातक घटक आपले कोल्ड्रिंकमध्ये. गव्हर्नमेंट म्हणतो कोल्ड्रिंकची फॅक्टरी बंद करा, आणि तर त्याच्यावरती चेतावणी आहे, फॅक्टऱ्या बंद होणार नाहीत. करोडो रुपये लावले लोकांनी, पण चेतावणी मात्र दिली जाईल, डेंजरस टेल. मला सांगा, सेल वाढेल का कमी होईल? तर नक्कीच वाढेल मित्र, कारण सिगरेटच्या पाकिटचं चित्र लावलं कशाचं, कॅन्सर झालेलं लावलं. लाल कलरचं स्टिंग आपल्याला मार्केट येतं, ते लिहिले लाल मुलाने पिऊ नका. जास्तच कोण पितं तर लहान मुलंच पितात, लोक आपली उलट करतात. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, तुमच्या आमच्या शरीरामध्ये ऍसिडिक इंडेक्स जास्त वाढला, तो बंद करून कमी करून आपल्याला अल्कलाईन इंटेक घेणं गरजेचं आहे. पाणी अल्कलाईन आहे का नाही लाईव्ह मध्ये आपण चेक करणार आहोत. याच्या पुढचा मुद्दा येतो, हे मिराकल आहे का, चमत्कारिक आहे का, किंवा अमृत म्हटलं तर चालेल. तर पाण्याला कधी अमृत म्हटलं जात नाही, पण आपण या पाण्याला अमृत म्हटलं जातं. जगामध्ये असं काही स्पेशल ठिकाणी बघा, त्या ठिकाणी लोक पाणी आणतात, पूजन करतात, पिऊन बऱ्याच लोकांचे आजारविधी केले जाते. जपानमध्ये शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि सगळ्या प्रॉपर्टी एकत्र करून आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये आणल्या. मला सांग रिझल्ट येणार का नाही, तर 100% रिझल्ट येऊ शकतो. तर कोणतं कुठं ठिकाण आहे, एक म्हणजे गंगोत्रीच ठिकाण. गंगेचं काय मुखातलं पाणी आणतात, पिऊन बऱ्याच लोकांचे आजारविधी केले जाते, पूजन पण करतात. त्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार. गंगेला जायची गरज नाही, गंगा आपल्या घरी येणार आहे. नंतर मुस्लिम लोक ऐकून असते बघा, जमजमचं पाणी, मक्कामधनं हातचं पाणी येतात, लाईव्ह वॉटर पिऊन बऱ्याच लोकांचे कॅन्सर केले जाते. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तिसरं एक ठिकाण आहे काश्मीर जवळचं, हुंजा व्हॅली पोक म्हणून, जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्यांची खासियत जर बघितलं, इथली 60 वर्षाची महिला बाळाला जन्म देते, 90 वर्षाचा पुरुष जिम करतो, मग किती वर्ष लागतात, 120-125 प्लस. तिथे दवाखान्यात नाहीत, हॉस्पिटलची आवश्यकता लागत नाही, कारण का पाणी हेल्दी आहे. ह्या म्हणजे पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग तुम्हाला बरोबर आहे जे बघितलं तर आपल्याला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर चौथं एक ठिकाण आहे, विराट कोहली सर्वांना माहिती आहे, फ्रान्सवरून 800 रुपये लिटरचं पाणी मागवत होते, सेम प्रॉपर्टी मशीनच्या पाण्यामध्ये आहे. मागवायचं बंद केलं, विराट कोहलीच्या कधी मशीन लागलेलं आहे. मेक्सिको म्हणून ठिकाण आहे, जिथं बघितलं तर व्हीलचेअरवरती वेटिंग करून बसतात आणि पाणी पिऊन आजार भरपूर येतात. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग तुम्हाला बरोबर आहे, एवढं सगळं सांगायला आलाय, पटायला पण लागले. अशी काय टेक्नॉलॉजी या मशीनमध्ये की एवढ्या सगळ्यात चांगल्या प्रॉपर्टी मिळतं. तर मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणलं तर चालेल, 1/1.5चं मशीन आहे. त्यामध्ये सोनं तुम्हाला सर्वांना माहिती, सोन्याच्या पेक्षा मागणं जो प्लॅटिनम आहे, त्याच्यापेक्षा मागणं टिटेनियम आहे. याच्यामध्ये टिटेनियमच्या प्लेट्स आहेत, प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे. यातनं आयन अजून आपल्याला पाणी येतं. त्यामध्ये पाण्याला काय केलं जातं, पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं आणि अल्कलाईन पाणी वरणं
आणि वेस्टेज पाणी बाजूला काढलं जातं. नको असणारे घटक काय केले जातात, बाजूला काढले जातात. हे जर बघितलं तर आपल्याला गरज नसतं. म्हणजे आपल्याला बघितलं तर याला पाण्याला क्रश केला जातं, ब्रेक केला जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं, म्हणजे हात हलकं केलं जातं. हे पाणी तुम्ही अर्धा लिटर प्या, 1 लिटर प्या, 1.5 लिटर प्या, 2 लिटर प्या, पाणी पिल्यासारखं वाटणार नाही. पण रेग्युलर पाणी जरा जर पिला तर पोट फुल होणार, गच्च होणार, कळकळ वाजेल. म्हणजे इथं बघितलं तर आपल्याला पाण्याचे 2 प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक म्हणजे मेलेलं पाणी, दुसरं म्हणजे जिवंत पाणी. तर मेलेलं आणि जिवंत कधी बघितलंय का? कधी बघितलेलं नाही. जे पाणी कुठतर थांबतं ते पाणी मरतं, ते पाणी जड असतं. आणि जे पाणी वाहतं असतं ते पाणी हलकं असतं आणि ते पाणी काय असतं, जिवंत पाणी म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बघितलं तर काही लोक म्हणतात मग ठीक आहे, मग पाणी नेऊन वापरतो, किती दिवसामध्ये आम्हाला रिझल्ट येईल? तर पाणी नेऊन वापरला तर 3 महिने, 6 महिने, वर्षभर पण लागू शकतं. पण हायड्रोजन रिच वॉटर पिला तर 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी मिळू शकते. ते हायड्रोजन जे आहे, जसं कॅल्शियम 290 मोलिक्युल्स आहे, व्हिटॅमिन ए 31 मोलिक्युल्स आहे, तसं हायड्रोजन हा 2 मोलिक्युल्स आहे. सूक्ष्म आहे, तो लगेच काय होतो, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. त्याच्या आतमध्ये आपण जर पिलं तर 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी आहे. तो लाईव्ह हायड्रोजन कसा आहे हे आपण लाईव्ह मध्ये आपण मशीनचं पाणी काढून बघणार आहोत. आपल्याला लाईव्ह हायड्रोजन बघूया काय होतं, कसं दिसतं. तर मशीन चालू करतोय मी, मशीन चालू केलेलं आहे. तर 9.5 काढतोय पाणी. हायड्रोजन आपल्याला लाईव्ह मध्ये बघायला मिळेल. आणि जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे. हायड्रोजन बघितलं दिसत असेल तुम्हाला, बारीक बारीक बबल्स आहेत. 35 सेकंद ते 1 मिनिटाच्या आतमध्ये डिझॉल्व्ह होतात, खालनं डिझॉल्व्ह होत चाललेल्या वेळा. त्याच्या आतमध्ये म्हणजे क्रोनिक डिसीज असेल, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर घरी मशीन लावल्याशिवाय पर्याय राहणार नाही. याला लाईव्ह हायड्रोजन म्हणतात. विराट कोहली 700 ml बॉटल 2700 रुपयाने घेत होते. हा लाईव्ह हायड्रोजन आपल्याला पाण्यातून मिळणार आहे, पाण्यामधून मिळणार आहे. तर पहिला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बघितलं तर काही लोक म्हणतील ठीक आहे, पाणी प्यायचंच आहे, अल्कलाईन पाणी प्यायचं असेल एवढा खर्च करायची गरज काय? अल्कलाईन बॉटल पण मिळतात मार्केटला 4-5 हजारला, त्यातलं पाणी पितो. तर अल्कलाईन पाणी वेगळं आणि अल्कलाईन आयनाइज वेगळं, यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. काही डॉक्टर लोक सुद्धा कन्फ्युज करतात की अल्कलाईन पाणी ज्यादा प्यायचं नसतं. बरोबर आहे त्यांचं. मग अल्कलाईन पाणी कोणतं बघा, काकडीवर तुम्ही एकत्र केला तर अल्कलाईन बनतं, चुनखडी टाकला पाण्यात तर अल्कलाईन बनतं, दुधाचा सोडा टाकला तरी अल्कलाईन बनतं. त्याचे साईड इफेक्ट आहे, कारण याच्यामध्ये ऍडिशनल क्लोरीन क्लोराईड आहे आणि ऍडिशनल केमिकल टाकलं जातं. त्याचं बायफर्गेशन करून कुठेही बाजूला काढलेलं नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिक्विड केमिकल वापरलेलं नाही. जसं पाण्याला धबधब्याचं पाणी जसं आपटं देत होतं तसं पाण्याला क्रश केला जातं, ब्रेक केला, इलेक्ट्रोसिस केलं जातं आणि लाईव्ह वॉटर इथं आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला इथं बघितलं तर स्पेशली ह्या पाण्यामध्ये 3 प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, दुसरं म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे आणि तिसरं म्हणजे मायक्रोक्लस्टर आहे. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय बघूया आपण. सफरचंद कट केलं तोरण काय होतं, काळं पडतं. लोखंड काय होतं, रस्ट पकडतं. जेवण एक दिवस फ्रीजला नाही ठेवलं काय होतं, खराब होतं. आता हे कशामुळे होतं, काय कारण असेल, कशामुळे होतं असं कोण सांगू शकतं? तर हवेमध्ये ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमुळे सफरचंद म्हणजे ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमुळे सफरचंद खराब होतं, हवेमुळे लोखंड रस पकडतं, हवेमुळे जेवण खराब होतं. मला सांगा पाणी आपलं कशामध्ये? पाणी जर बघितलं तर आपलं पाणी देखील हवेमध्ये आहे. म्हणजे पाणी जे आहे ह्या पाण्याला हवा खराब करत नाही, करत असणार आहे, पण कधी विचार केला का आपण? कधीही केलेला नाही. कारण तुमच्या आमचं चुक्या नाही. पाण्याला कलर नाही, पाण्याला गंध नाही, पाण्याला वास नाही, पाणी फ्रीमध्ये मिळतं, पाणी मुबलक मिळतं, पाणी कुठे उपलब्ध होतं. त्यामुळे आपण कधी विचार केला नाही, करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे येणाऱ्या पाण्याला पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर बघितलं तर आतमध्ये काय असतं बघितलं, रस्टिंग आहे. अगदी टाक्याचं आपल्या पाण्याच्या टाक्याचं स्वच्छ करायला काढल्या तर 1.5-2 इंच स्तर आहे. हे टॉक्सिक शरीरामध्ये जातं. म्हणजे शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर अटॅक येण्याचं मूळ कारण आहे. डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आपलं पाणी करतं. पण एक लाईव्ह डेमो करूया. डेमो बघितल्याशिवाय तुम्हाला मला लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. तर आपल्याला बघितलं समजण्यासाठी म्हणून मी आपलं बघितलं तर आपल्याला बिटारियन हे घेत आहे. बिटारियन जखमेला नियोजन करण्यासाठी वापरलं जातं. विषारी आहे, पाण्यात टाकलं पिलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढू शकतो. कारण बघा टॉक्सिन्स प्रत्येकाच्या शरीरामध्ये जायला लागल्या.
भाज्यातनं केमिकल, फळातनं केमिकल, सगळ्यातनं केमिकल जातं. केमिकल शरीरामध्ये गेले टॉक्सिन्स वाढतात. समजायचं म्हणून टॉक्सिन्स घेतले. आता 2 ठिकाणी मी बेटाडिन घेतोय. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे का. बघूया आपण आता काय होतं, काय फरक आहे बघूया. तर बेटाडिन जे आहे ते 2 ठिकाणी आपण घेतोय. दोन ठिकाणी बेटाडिन घेतलेलं आहे. तर टॉक्सिन्स वाढलं, अस्वस्थ वाटायला लागलं की पहिला पाणी पिऊन बघतो आणि पाण्यानं बरं वाटलं नाही तर आपण मेडिसिनकडे होतो. आता हे रेग्युलर पाणी जे आहे ते मशीनला कनेक्ट केलेलं कॉर्पोरेशनचं पाणी आहे. हे पाणी काय काम करतं बघू आपण. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही चमत्कारिक आहे का मिरॅकल आहे का. क्लिअर झालं का. तर क्लिअर झालं नाही. मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो. डॉक्टर आपल्याला काय देतात, मेडिसिन देतात. तर लिम्सी नावाची गोळी बघा, कोविडमध्ये आपण जास्त खाली, व्हिटॅमिन सीची गोळी. तर एक केमिकल शरीरातलं काढण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने दुसरं केमिकल काय करतो आपण, ऍडिशनल काय करतो, ऍड करतो. म्हणजे गोळी खाल्यानंतर बॉडीमध्ये जाऊन काय काम करते बघूया आपण. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही चमत्कारिक आहे का. काय झालं, क्लिअर झालं. कधी क्लिअर झालं, गोळी खाल्यानंतर झालं. सेम काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. तर पाणी पिल्याला कधी चांगलं, कारण केंगन वॉटर आहे 9.5 पेज मशीनमधनं काढलेलं आहे. हे पाणी काय काम करतं बघू आपण. वाव, चमत्कार बघा की तेच काम कशाने केलेलं आहे, आपल्या पाण्याने केलेलं आहे. मग गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. तर पाणी पिल्यानं नक्कीच चांगलं, कारण गोळी विरघळायला बघा 1 तास वेळ लागेल. किती लागेल, 1 तास वेळ लागेल. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात. पाणी लालसं झालेलं बघा, हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात. किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कोणाच तर किडनी फेल होत होती. आज बघितलं तर 100 मध्ये किती लोकांचा रेशो पडायला लागलाय, 60 ते 70% लोकांचा रेशो. हेच काम कशाने केलं, पाण्याने केलं. मग गोळ्या खाल्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं, कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही हे मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे. आता हे पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे तो ऑक्सिडेशन नेचर पोटेन्शियल ओआरपी. तुम्ही आम्ही जर 30+ ओआरपीचं पाणी पित असेल, 30+ ओआरपीचं पाणी पित असेल तर भविष्यात तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ शकतो. किती ना, 30+ ओआरपीनं. मग आपण पाणी कुठे पितोय, घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लरी बॉटल आणि आदनं मधलं कोल्ड्रिंक पितोय. मग नळाचं पाणी किंवा बिस्लरी बॉटलचं पाणी ओआरपी मीटर चेक केला तर डोक्याला हात लावा, 250 ते 300+. बापरे, आता पण माहिती नव्हतं म्हणून 250 ते 300+. कोल्ड्रिंक घेतलं 350 400+. आता पण माहिती नव्हतं म्हणून पिलं. इथून पुढे ज्या ज्या पाणी पिणार त्यावेळेला माझा चेहरा ठेवला. आम्ही आमचंच पाणी पिणार नाही. कारण बघा, प्लस ओआरपी काय होतं, सेल्स डॅमेज होतात, आजार बरे होणार नाही, निरोगी राहणार आहे. आणि मायनस ओआरपीमुळे डेअर झाले सेल्स नवी तयार होणार, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार आहे. मग मायनस ओआरपी आपल्या पाण्यानेच घ्यायला पाहिजे अशी काही कंडिशन आहे. मार्केटमध्ये तुम्ही कसं घेऊ शकता. 100 मायनस ओआरपी तुमच्या शरीरामध्ये आणायचं असेल तर दररोजच्या दररोज ग्रीन टी प्यायला पाहिजे, संत्री खायला पाहिजे. शक्य आहे का. 1000 लिटरचं तेल जेवणासाठी वापरायला पाहिजे, पॉसिबल आहे का. तर नक्कीच नाही. तर पाणी बदलू शकतो. तर 1 ग्लास केंगन वॉटरचं पिला तर 16 कप ग्रीन टी पिल्यानंतर जी एनर्जी मिळणार आहे ते 1 ग्लासमध्ये मिळणार आहे. 1.5 लिटर आपण केंगन वॉटर पिला तर त्याची बरोबर करण्यासाठी मार्केटची 750 केळी घ्यावी लागतील, 553 ऍपल खावी लागतील. 553 ऍपल खायला चांगलं का 1.5 लिटर पाणी पिल्याला चांगलं. तर 1.5 लिटर पाणी पिल्याला कधी चांगलं, कारण हे जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात. कारण एवढं सिरियस सांगायचं तात्पर्य सांगतो, हे मशीन जपान गव्हर्नमेंटनं कुठल्याही गव्हर्नमेंटला अप्रोच केलेलं नाही आणि करणार पण नाही. पण भारताला मात्र 2025 नंतर अप्रोच करणार होतं. तर 25 आले काही जायचं आहे, 25 यायचं आहे. मग तुम्हाला असं कसं काय. तर WHO सांगितलं होतं बघा 2014-15 नंतर घराघरामध्ये शुगर पेशंट असतील. आज अवस्था काय, घरटी 1-2 पेशंट शुगरचे आहेत. तसं आम्ही म्हणत नाही, WHO म्हणतं येणाऱ्या 25 नंतर घराघरामध्ये कॅन्सर पेशंट असेल. तिची सुरुवात सुद्धा झालेली आहे. भारत हा नंबर 1 आहे, महाराष्ट्र नंबर 1 आहे, कोल्हापूर जिल्हा नंबर 1 आहे. तुम्ही कुठे राहतो, कोल्हापुरात आसपास राहतो. तुमच्या घरामध्ये येणार नाही कशावर. पण आल्यानंतर डोकं धरून बसण्यापेक्षा वेळीच कंट्रोल केलेलं कधी चांगलं. आता प्लस का मायनस हे लाईव्ह आपण चेक करणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे का. तर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आपण घेतोय की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने आहे. तर बिस्लरी बॉटल आहे माझ्याकडे, कोल्ड्रिंक आहे,